एक जनरेशन घर बांधते, पण मुलांना काय तिकडे जायचं नसतं. मग ती प्रॉपर्टी विकायला येते. मग ती प्रॉपर्टी प्रगत लोकांनी चॅनलवरती प्रमोट केली की विकाय. त्यांच्या मागे रिझन काय ते माहितीच नाही. आज कर्जत मध्ये माझे जे दोन्ही फार्म हाऊस आणि विला आहे, तो का मी विकत नाही घेतलाय. एवढे पैसे नाहीत माझे. मी तो लीजवरती घेतलाय. तो लीजवरती घेऊन चालवून तर बघा. राईट. आणि तुम्हाला चालून बघितल्यानंतर कळेल बाबा की बाबा तुम्हाला खरोखर आहे का. कारण लोक असं जोशमध्ये येतात, अरे आम्ही कोकणात जाऊन सेटल होणार. एका वर्षानंतर हवा सगळी बाहेर पडते आणि सगळे धरून मुंबईला येतात. राईट. ओके, किंवा जाऊन घर वगैरे बांधतात. एक जनरेशन घर बांधते, पण मुलांना काय तिकडे जायचं नसतं. मग ती प्रॉपर्टी विकायला येते. मग ती प्रॉपर्टी प्रगत लोकांनी चॅनलवरती प्रमोट केली की विकाय. त्यांच्या मागे रिझन काय ते माहितीच नाही की मुलांना जाण्यात इंटरेस्टच नाही आहे. आता आपटे म्हणून एक खूप चांगले कपल आहे. ओके, तर त्यांनी खूप मोठी अशी जागा घेतली आहे एकर्समध्ये. त्याच्यात त्यांनी रतांब्याची झाडं लावली. त्यांचा ब्रँड क्रिएट केला. त्यांनी रतांब्याचं तर प्रोडक्शन करतात. कोकम आगळ, तो कोकमाचा कोकम सरबत वगैरे खूप चांगलं काम करतात. पण त्यांचा एक मुलगा US ला आहे, एक मुलगी पुण्याला आहे आय टीमध्ये. त्या दोघांना पण ते त्यांचे जॉब सोडून नाही होऊ शकत. सो व्हॉट दे विल डू. मग ते काय म्हणतात, अरे प्रगत कोणतरी चांगलाच माणूस बघ ज्याला या बिझनेसमध्ये इंटरेस्ट आहे, तर त्याची तू मला सांगड घालून दिलीस तर चांगलं आहे. सो आता ते मी रिअल इस्टेट थ्रू करू शकतो. मी त्याचा व्हिडिओ बनवलेला. त्याच्या खाली पण जाऊन तुम्ही विकत नसणार, अरे कोकण विकताय. अरे या ना तुम्ही या, ते जागा घ्या विकत. ती तुम्ही बिझनेस टेक ओव्हर करा. तुम्ही तो कोकमाचा बिझनेस करा ना. पण तुम्हाला करायचा नाही आहे. ओके, सो बोलणं जर का बरंच आहे.